तेही त्याच्याशी. तर त्या रेणुकाचं ना डोकं फिरलंय. जेलमध्ये राहायचं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये ग. भल्या भल्यांना झेपत नाही. रेणुका ना कधी कधी असा आरडाओरडा करतो, नाही तर कधी उगाच रडत बसते. आता हा तिचा मुलगा लहान आहे ना, त्यामुळे कायद्याप्रमाणे तो आईजवळ राहू शकतो. पण बघितलंस ना, आईजवळच त्याचे जास्त हाल होतात. मग आता काय करणार? अगं त्याच्या घरच्यांनी कोर्टात अपील केलंय त्याला घरी घेऊन जायचंय म्हणून. आज आता ते सगळे येणार आणि त्याला घेऊन जाणार. म्हणजे आईची आणि बाळाची ताटातूट. हो, पण मग तो इथे जेलमध्ये कसा वाढणार ना? दोन्हीकडनं त्रास यालाच होणार आहे हो. डॉक्टर, या बोन एज टेस्टवर माझ्या बायकोचं भविष्य अवलंबून आणि म्हणूनच ही टेस्ट आम्हाला परत करायची. पण एवढी खबरदारी घ्या की यावेळेस या टेस्टमध्ये कोणती चूक होता कामा नये किंवा कोणीही रिपोर्टमध्ये काही बदल करता कामा नये. डॉक्टर, सायली वहिनी निर्दोष असल्याचा पुरावा आमच्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे. तुम्ही काही काळजी करू नका ऍडव्होकेट सुभेदार. मी स्वतः इन्स्पेक्टर सावंत आणि ऍडव्होकेट गडकरी यांना प्रत्येक पावलावर माहिती देते आणि मी रिपोर्ट स्वतः जातीने तयार करेन. याच्यात काही गडबड होणार नाही याची मी गॅरंटी घेते. थँक्यू सो मच डॉक्टर संजय. आपण अगोदर पेपरवर्क करून घेऊया आणि मग टेस्टला सुरुवात करू. काय छान ऍक्टिंग करते ना सायली. ना म्हणजे खरंच एखादं अवॉर्ड वगैरे द्यायला हवा हिला. हे असं लहान मुलांवर प्रेम करण्याचं, काळजी करण्याचा अभिनय आहे ना, मला वाटत नाही तुझ्या इतका चांगला अजून कोणाला इथे जमेल. त्या मुलाला कशाला हिच्या जवळ बसवलंयस? इथे कुठल्या आरोपाखाली आली हे विसरलीस का? मुलींची तस्करी करून त्यांचा व्हिडिओ काढायचा आरोप आहे हिच्यावर. ती बाई आहे ही, तुला कळतंय का? उचल त्याला. हो ना, अशा बाईजवळ मुलाला ठेवणं म्हणजे किती डेंजर आहे. आशाताई, या लहान मुलाला घेऊन जा बघू. सायलीचा ना काही भरोसा नाहीये. ही फक्त वरवर दाखवतेय की हिला या मुलाची काळजी आहे वगैरे, पण मनातल्या मनात का प्लॅनिंग करत असेल ना. त्याला सुद्धा माझ्या माणसांच्या ताब्यात कसं देऊ? तो किती विकृत आहेस तू प्रिया. विकृत? मी? ती मला विकृत म्हणते? विकृत हा टॅग आपल्या दोघींपैकी कुणाच्या गुन्ह्याला असा एकदम शोभून दिसेल? खरं बोलतेय म्हणून वाईट वाटतंय का? पण जी गोष्ट हिला करायला लाज वाटली नाही, आपल्याला बोलायला काय वाईट वाटायला हवं? एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तू ना कोर्ट आहेस ना न्यायाधीश आहेस. त्यामुळे माझ्या बाबतीत वाटेल ते निकाल लावून पार होऊ नकोस. आधीच सांग. यांना सोनलची खरी माहिती मिळवण्यात यश मिळू देत. हिने आणि अर्जुनने मिळून नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन केलाय. चालेल, तुला भेटायला कोणीतरी आलंय. अर्जुन आला असेल का सायलीला भेटायला?